स्टुडंट, आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती पाहणार आहोत सेल्स बद्दल. ओके. आणि या सेल्सची जी आपल्याला माहिती किंवा या सेल्सचा जो उपयोग होणार आहे आपल्याला, तो होणार आहे आपल्याला सायन्स व सेकंड चॅप्टर आहे कोणता, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. त्यामध्ये आपल्याला याचा खूप उपयोग होणार आहे. तर आपल्याला जे 10 पर्यंत दिलेली आहे सेल्सची माहिती, ओके, त्याला आपण सेल्सला काय म्हणू शकतो, ऑर्बिट सुद्धा म्हणू शकतो. तर ते आपल्याला जे सेल दिले कधीपर्यंत, कोणत्या क्लासपर्यंत, 10 पर्यंत. तर ते आपल्याला 4 प्रकार दिले. म्हणजे कोणता, पहिल्या सेलला म्हटलं ते के सेल, दुसऱ्या म्हटलं ते एल, तिसरा म्हटलं ते एम आणि चौथ्याला म्हटलं ते एन. कोणते झाले, के एल एम एन सेल. त्याला न्यूक्लियस म्हटलं ते तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. तर के एल एम एन हे सेल असतात आणि त्या प्रत्येक सेलची जी कॅपॅसिटी असते वेगळी असते. तर प्रत्येक सेलची जी कॅपॅसिटी आहे तर चेक करू आपण प्रत्येक सेलची कॅपॅसिटी किती आहे आणि ती कशी काढली ती आपण पाहणार आहोत. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 2n². कोणाचा स्क्वेअर, 1 चा. आता चेक करा के सेल किती आहे, 1 नंबरवर आहे, म्हणजेच 2 ब्रॅकेट 1 त्याचा स्क्वेअर. तर 1 चा स्क्वेअर 1 इंटू 1 तर किती होईल तुमचं 2. म्हणजे के सेल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, किती इलेक्ट्रॉन होल्ड करू शकते, 2. ओके. हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टॉपिकला समजण्यास मदत होईल. ओके. आता आपण सेकंड नंबर म्हणजे कोणता, के झाला. आता एल शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहू शकते, मॅक्झिमम त्याची होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे ते पाहणार आहोत. तर पुन्हा तोच फॉर्म्युला 2n². आता एल किती नंबरवर आहे, 2 नंबरवर, म्हणून 2 घेतला त्याचा स्क्वेअर. तर पहा चेक करा, पहिले 2 चा स्क्वेअर केला, 2 चा स्क्वेअर झाला 4 आणि मग आपण त्याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर किती झाले आपले 8. याचा अर्थ चेक करा, याचा अर्थ किती आला 8. म्हणजेच एल ची होल्डिंग कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे, 8 ची आहे. नंतर के ची कितीची आहे, 2 ची आहे. ओके. त्यानंतर आता एम साठी. ठीक आहे. तर पुन्हा तोच फॉर्म्युला 2n². यांच्या ठिकाणी आपण किती घेऊ, थर्ड नंबर, थर्ड. ओके. तर 3 चा स्क्वेअर 9, 9 2 जा 18. म्हणजेच काय झालं बेटा की एम सेलची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती झाली, 18. आणि आता एक पाहणार आहोत आपण शेवटचा एन. तर 4 नंबरवर चेक करा, 2n² म्हणजे एन किती नंबरवर आहे, 4 नंबरवर, त्याचा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16, 16 2 जा 32. म्हणजेच एन सेलची होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, 32 आहे. तर लक्षात ठेवा, आता किती सेल दिले आपल्याला, के एल एम एन, आणि प्रत्येक सेलची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा पाहिजे. आता प्रत्येक चेक करा, तर काय दिलाय, के मध्ये किती इलेक्ट्रॉन राहू शकता, मॅक्झिमम 2, एल मध्ये 8, त्यानंतर एम मध्ये 18 आणि एन मध्ये किती राहू शकते, 32. ओके. हे आपल्याला के एल एम एन आपल्याला 10 पर्यंत दिला म्हणून आपण इतकीच माहिती पाहिली. आता हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलं तर तुम्हाला याच्याच बरोबर काय होणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलन्स काय असते, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असते, हे संपूर्ण माहिती समजू शकते. ओके. जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता आणि सांगू शकता. थँक्यू.